सन्मान्य सदस्या मनीषा चौधरी। अध्यक्ष महोदय, 293 प्रस्तावाला पाठिंबा देत माझे मत मांडण्यासाठी मी उभी आहे। अध्यक्ष महोदय, आरक्षणाची कल्पना ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 साली आणि नंतर 1882 ला इंग्रज सरकारापुढे मांडली आणि त्याची अंमलबजावणी प्रथम राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 16 जुलै 1902 पासून सुरुवात केली। आणि अध्यक्ष महोदय, आरक्षणाची नीती आणि धोरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 पासून निश्चित केले। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचे कलम 340 घालून इतर मागासवर्ग ओबीसींना सर्व सवलती देण्याची तरतूद केली। अध्यक्ष महोदय, पिढ्यानपिढ्या मागास स्त्री जातीला सन्मान अधिकार घटनेने दिले। ओबीसींसाठी नोकरी, शिक्षणात, सत्तेत ही मागासप्रमाणे आरक्षण सवलतीची तरतूद केली। याशिवाय भारताच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी अमूल्य योगदान दिले। हिंदू धर्माच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हिंदू कोड बिल सुद्धा आणले। अध्यक्ष महोदय, आज गेले 3 दिवस आम्ही मराठा आरक्षणाबाबत ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत फक्त महाराष्ट्राला अपवाद म्हणून 3च मुख्यमंत्री हे मराठा समाजाशिवाय झाले। ह्या काळामध्ये अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत ह्या मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय दिला नाही। हा खरा न्याय कोणी मराठा समाजाला दिला असेल, जे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल असं कोणी दिलं असेल, ते सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी। अध्यक्ष महोदय, 3 दिवसापासून समोरच्या बाकावर बसलेल्यांची भाषणं ऐकत होती। अगदी बेंबी पासून आवाज करून मोठ्याने भाषण करत होते। पण अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे आमचे आमदार आशिष शेलार यांनी मराठा समाजाची वस्तुस्थिती काय आहे, मराठा समाज कोणत्या पद्धतीने आज जगत आहे, ही आकडेवारी सभागृहाच्या समोर आणली। आणि ते ऐकल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, प्रत्येक मराठा समाजाचा माणूस हा साखर सम्राट नाही। प्रत्येक मराठा समाजाचा माणूस हा सहकार सम्राट नाही। प्रत्येक मराठा समाजाचा माणूस हा शिक्षण सम्राट नाही। कष्टाळू गरीब माझा बळीराजा आज आत्महत्या मराठा समाजाचा करत आहे। मी जे लोक भाषण करतायत ह्यांना प्रश्न विचारू इच्छिते। ज्या देवेंद्रजींवरती आपण आरोप करतायत, त्या देवेंद्रजींनी मराठा समाजासाठी काय केलं? त्या देवेंद्रजींनी सारथी योजनेअंतर्गत अनेक मराठी मुलांना आधार दिला। मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते, आपल्या कॉलेजमध्ये मराठा नेत्यांनी आपल्या मराठा समाजातील किती लोकांना आपण नोकरी दिल्या? आपल्या कारखान्यामध्ये किती मराठा समाजाला तुम्ही नोकरी दिल्या? आपल्या बँकांमध्ये आपण किती मराठा समाजाला नोकरी दिल्या? राजकारण करत असताना पहिलं आपल्या पायाकडे आपण बघायला पाहिजे। आपले पाय किती रेतीमध्ये रुळतात ते बघायला पाहिजे। अध्यक्ष महोदय,
मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि जे कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण द्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज मराठा समाजाची मागणी ही योग्य आहे. जसं मी म्हटलं, प्रत्येक मराठा हा श्रीमंत नाही, मोलमजुरी करणारा आहे, ऊसतोड कामगार म्हणून पण काम करणारा आहे. मग अशा मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे. त्यांच्याही मुलांना वाटतं. अध्यक्ष महोदय, दुःख कधी वाटतं? ज्याला 95% वरती मार्क मिळतात त्याला ऍडमिशन मिळतं. ज्याला 80% खाली असतं त्याला दुःख वाटत नाही. पण 80 ते 95 मध्ये जो मुलगा मार्क्स घेऊन येतो त्याची इच्छा असते मला इंजिनियर बनायचंय, त्याची इच्छा असते मला डॉक्टर बनायचंय, त्याची इच्छा असते मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे, मला IPS व्हायचंय, मला IAS व्हायचंय. अशा मुलांना, मराठ्यांना आरक्षण मिळावं ही माझी प्रामाणिक विनंती आहे आणि ती सरकारने मान्य करावी. अध्यक्ष महोदय, आज आपण बघत आहोत की काय आहे त्यांची मागणी. सर्वात प्रथम जाणून घेण्यास मागणीबाबत मराठा समाजाच्या वतीनं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षणाची मागणी प्रामुख्याने करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, ओबीसीचा कोटा वगळून त्यात मराठी जातीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आता ओबीसीचंच आरक्षण हे 51% वरती गेलेलं आहे. मग ह्याच्यातून तुम्ही कसं आरक्षण देणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आरक्षण की राजकारण, आरक्षण की राजकारण. अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाची मागणी तशी अनेक वर्ष जुनी आहे. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने 2004च्या निवडणुकांपासून ह्या मागणीला आज जे विरोधकात आहेत ह्यांनी जोर पकडला आणि 2014ला ज्या वेळेला 2014 मध्ये एक सरकार विरोधी लाट आली आणि तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता वाटली. मागासवर्गीय आयोगाबाबत मतभेद होते, त्यामध्ये काय करावे हा मुद्दा सरकार समोर होता. अध्यक्ष महोदय, अखेर सरकारने राणे नेतृत्वाची समिती स्थापन केली. त्या समितीचा अहवाल च्या आधारे निवडणुकाच्या तोंडावरच सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षणाची घोषणा आणि अध्यादेश जारी केला. परंतु हा कोर्टामध्ये टिकला नाही. अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छिते की आम्ही का म्हणतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं. अध्यक्ष महोदय, माझी कर्मभूमी, जन्मभूमी ही पालघर जिल्हा आहे. ओबीसीचं 27% आरक्षण 19% आलं आणि आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला आरक्षण आहे 11%. ह्या 11% पालघर जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये अध्यक्ष महोदय पेशा कायदा लागू आहे. ह्या पेशा कायद्यामुळे जी काही भरती होते ह्या भरतीमध्ये ओबीसी समाज ह्याच्यापासून वंचित राहतो. ओबीसी समाजाला नोकरी मिळत नाही, हे आमचं दुःख आहे. मी सन्मान्य देवेंद्रजींचे तमाम ओबीसी समाजातर्फे अभिनंदन करते की ओबीसी समाजाचे खरे कैवारी लोक कोण असतील तर ते देवेंद्रजी आहेत. या महाराष्ट्राला
पहिलं ओबीसीचं मंत्रालय करून देणारे कुठले मुख्यमंत्री असतील तर ते देवेंद्रजी आहे. मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण देणारे कोणते मुख्यमंत्री असतील तर ते देवेंद्रजी आहेत. म्हणून ओबीसींचे मराठींचे कैवारी कोण आहेत तर ते देवेंद्रजी आहेत. समोरच्या बाकावरून असतील की आमचे मनोज जरांगे असतील, एकेरी भाषामध्ये आमच्या नेत्यांना बोलतायत. अरे ज्या नेत्यांनी मराठ्यांना कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण दिलं होतं, ओबीसी नेत्यांना पण मी सांगू इच्छिते, आपण सुद्धा देवेंद्रजींवरती टीका करताना विचार करावा. कारण खरं ओबीसींचे 12 बलुतेदारांचे कोण कैवारी असतील तर ते देवेंद्रजी आहेत. अध्यक्ष महोदय, तरुण पिढीला आपण काय संदेश देतो? टीव्ही लावल्यानंतर जी भाषा वापरली जाते ही भाषा लज्जास्पद आहे. एकेरी भाषा बरोबर कुठल्याही नेते बरोबर भाषण करणं हे चुकीचं आहे. कोणताही समाज एकमेकाच्या विरोधात नाहीये. मराठा समाजाला ओबीसींची जरूर आहे, ओबीसी समाजाला मराठा समाजाची जरूर आहे. ज्याप्रमाणे परदेशामध्ये आपण जातो तर परदेशामध्ये तुझी कुठची जात माझी कुठची जात मानली जात नाही. मी भारतीय म्हणून सगळे आम्ही एकत्र येतो. त्याचप्रमाणे सर्व समाजाने एकत्र येऊन जर मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद.